तिकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. वंदे मातरम विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. वंदे मातरमचा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. नीट पेपर फुटी प्रकरणावरून चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी करत त्यावेळी सभागृहात तहकूब करावं लागलं आणि आज सुद्धा वंदे मातरम विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. शालेय शिक्षण मंत्र्यांच्याच नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये गणवेश घोटाळा झाल्याचा संशय आहे. 4 तालुक्यातल्या 16 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश प्रयोगशाळा अहवालात निकृष्ट असल्याचं समोर आलंय. या 16 शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातल्या गोहेगाव आहेर बोरगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात चिखलामुळे पायी चालणंही कठीण होत आहे. दुचाकीस्वारांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. रत्नागिरीच्या खेडमध्ये उड्डाणपुलावरच्या रस्त्याला भेगा गेल्यात. खेड तालुक्यातल्या वेरळ इथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हा उड्डाणपूल नव्यानं उभारण्यात आलाय. दर्जाहीन उड्डाणपूल उभारल्यानं वाहन चालकांचा जीव धोक्यात आलाय. रस्त्यावरच्या लोखंडी सळ्यांमुळे एखाद्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्गच्या मुंबई गोवा महामार्गावर पावशी इथे रस्त्याला तडे गेले होते. या संदर्भात एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवली होती आणि यानंतर तातडीनं या ठेकेदारानं रस्त्यावरचे तडे बुजवायला सुरुवात केली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र तरी सुद्धा काही दिवसातच रस्त्याला तडे गेलेत. अकोला महानगरपालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आणि नगरसेवक निलेश देव यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय. प्रभाग क्रमांक 3 आणि हद्दवाढ भागातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी हे आंदोलन होत आहे.